आस्ते कदम आस्ते कदम. अखंड हिंदुस्थानाचे अरे नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आता सकाळी 8 वाजता उठलं, अंघोळ करून फ्रेश झालेलं आहे. तुम्हाला आज ब्लॉगमध्ये मी आज दाखवणार आहे. मी आज जाणार आहे भिवंडीमध्ये. महाराष्ट्रातील पहिले मंदिर तुम्हाला दाखवणार आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे. आता सध्या मी कोपरखैरण्यामध्ये आहे. आता इथून मी इथं जाणार आहे ठाण्याला. मी आता ठाणे बस स्टॉप इथे पोहोचलो आहे. आता मी वाडा किंवा जव्हार ही गाडी पकडून मी जाणार आहे भिवंडीला. आता मी सध्या इथं ठाणे बस स्टॉपला पोहोचलो. तुम्हाला ठाणे बस दाखवतो. अशा प्रकारे ठाणे बस आहे. ठाणे बस आहे. आता मी मापोलीमध्ये पोहोचलेलो आहे. मापोली येण्यासाठी ठाण्यावरून भिवंडी बस पकडायला लागते. भिवंडीवरून इकडे मापोली यायला बस आहेत. असं ते मी मापोलीमध्ये इथं पोहोचलो आहे. मला मापोली दाखवतो. इथं या ठिकाणी मापोलीचे हे एरिया आहे. हा मापोली आहे. इथं बस स्टॉप मापोली, इथं काय नाव बी कुठे लिहिलं नाही. बस स्टॉप मापोली. तर मी निघालेलो आहे मापोलीतून पुढे चालत महाराजांच्या मंदिरात जाण्यासाठी. इथं ऑटो लागतात. 10 मिनिटे लागतात चालत आहे मापोलीतून. तिथून रिक्षा आहे आतून जाण्यासाठी. मापोलीतून पुढे चालत आल्यानंतर 10 मिनिटाच्या अंतरावरती नंतर या ठिकाणी बस स्टॉप लागतो. तो त्या ठिकाणी त्याचं नाव आहे धोंडावडवली. धोंडावडवली इथून आत जाण्यासाठी ते रिक्षा लागतात महाराजांच्या मंदिरात जाण्यासाठी. तर तुम्हाला त्या ठिकाणचा मी जागा दाखवतो. त्या ठिकाणी तर रस्त्याचं काम चालू आहे. अशा प्रकारे रस्त्याचं काम चालू आहे. इथून आत जायचं आहे. धोंडावडीला स्टॉप आहे. तिथून आत जायचं आहे. ते रिक्षा लागतात. मी आता महाराजांच्या मंदिराच्या इथे जो पोहोचलेला आहे. हिवाळीतून इथं आत येण्यासाठी 20 रुपये तिकीट आहे रिक्षाने येण्यासाठी. आता इथून मी आत जाणार आहे महाराजांच्या मंदिरामध्ये. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या बाहेर इथं उभा आहेत. तर मी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. तर इथून मी आत जाणार आहे. आता मंदिराच्या राईट साईडला इथं भव्यदिव्य अशी शंकराची मूर्ती आहे. ध्यानस्थ अवस्थेमध्ये बसलेली अशी खूप मोठी मूर्ती आहे राईट साईडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ले जसे होते तशी इथे प्रतिकृती केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ल्यांचे जसे बुरुज होते, जसे दरवाजे होते, त्या पद्धतीने केलेले आहेत. तसे तुम्हाला दाखवतो. आता अशा प्रकारे भव्य दिवसा दरवाजा आहे. कमान अशी मोठी आहे. ज्या प्रकारे महाराजांचे गड किल्ले होते त्या पद्धतीने अशी ही कमानी केलेला प्रवेशद्वार केलेला आहे. अशा प्रकारे भव्य दिवस असा प्रवेशद्वार केलेला आहे. दरवाजा पूर्ण असा दरवाजा लाकडामध्ये आहे. प्रवेशद्वारावरती नाव लिहिलेलं आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ शिवक्षेत्र मराठेपाडा तालुका भिवंडी जिल्हा ठाणे महाराष्ट्रातील हे पहिले मंदिर आहे महाराजांचे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गड केले होते त्याला ज्या प्रकारे बुरुज होते त्या प्रकारे ते बुरुज केलेलं आहे. प्रवेशद्वाराच्या बाहेर असे घोडे आहेत, परत मावळे आहेत हातामध्ये हत्यार घेऊन. अशा प्रकारे ते मावळे आहेत, घोडी पण आहेत. त्या साईडला कोपऱ्यात पण एक बुरुज आहे. ज्या प्रकारे महाराजांचे गड केले होते त्याला बुरुज होते त्या पद्धतीने बुरुज आहेत.
मी आता आतमध्ये जात आहे. आता प्रवेश केलेला आहे. तर महाराष्ट्रातील हे पहिले मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे. भव्य दिव्य असे मंदिर आहे. खूप सुंदर आहे, छान आहे मंदिर. मंदिराच्या राईट साईडला एक जुनी अशी तोफ आहे. ते तोफ तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारे ही जुनी तोफ आहे बघा. ही खूप मोठी तोफ आहे. ही जुनी तोफ आहे. अशीच तोफ एक ही लेफ्ट साईडला आहे. तर मला ती दाखवतो. त्या प्रकारचीच आहे. कलर पण त्याला सेम तसंच आहे. अशी तर तोफ आहे. दोन्ही साईडला दोन मंदिराच्या खालच्या साईडला. ते दिसतंय ना असं उभे, हे दीपज्योतस्तंभ आहेत. हे मंदिराच्या लेफ्ट साईडला आणि राईट साईडला. हे लेफ्ट साईडला आहे आणि ते राईट साईडला आहे. हे पूर्वीच्या वेळी कोणताही सण असला, यात्रा असली, उत्सव असला तर त्यावेळेस मंदिराच्या बाहेर असे दीपज्योतस्तंभ लावत होते. त्यामध्ये त्या लावून असे ज्योत पेटवत होते. तसेच मंदिराच्या बाहेरचे दोन साईडला दोन उभे आहेत दीपस्तंभ. पायरीला पाया पडून आता मी मंदिरामध्ये प्रवेश करत आहे. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्तीचे कोरीवकाम हे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी केलेलं आहे. यांनी अयोध्येतील राम मंदिर, रामाचे मूर्तीचे पण कोरीवकाम अरुण योगीराज यांनीच केलेलं आहे. तर तुम्हाला आता छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दाखवत होता. ही आहे बघा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. पूर्ण ही सिंहासनावरती बसलेली, सिंहासनावर रूढ झालेली महाराजांची मूर्ती आहे. पूर्ण अशी काळ्या दगडामध्ये कातळकोरी काम केलेली मूर्ती आहे. या बाजूचे पण असे डेकोरेशन चांगले आहे, सजावट चांगलेली आहे. पूर्ण असे झुंबर असे मस्त आहे. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांची कातळकोरी काम केलेली मूर्ती आहे. राईट साईडला इथं अखंड हिंदुस्थानाची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे मंदिर आहे. छोटेसे मंदिर आहे. त्या ठिकाणी मंदिर मातेच्या पुढे शंकराची पिंड आहे आणि नंदीची मूर्ती आहे. महाराजांच्या मंदिराच्या बाहेर लेफ्ट साईडला स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ साहेबांची छोटीशी मूर्ती आहे. ती छान मूर्ती आहे. महाराजांच्या मंदिराच्या थोडासा सभागृह आहे. ते तुम्हाला सभागृह दाखवतो. अशा प्रकारे किती छान मस्त सुंदर आहे. झुंबर पण किती चांगलं आहे. ते तुम्हाला सभागृह दाखवतो.
महाराजांचे दर्शन करून झालेले आहे. तुम्हाला आता आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये मावळ्यांच्या बरोबर, आई जिजाऊ मासाहेबांच्या बरोबर आणि ज्या गरिमांच्या बरोबर युद्ध करत असताना जे अनुभवलेले आहेत ते सर्व या चित्रकृतीमध्ये सर्व दाखवलेलं आहे. ते तुम्हाला दाखवतो आता. या चित्रामध्ये नरवीर तानाजी मालुसरे यांचे चित्र आहे. हे चित्र दाखवलं आहे. त्याची खाली माहिती दिलेली आहे अशी बघा. या ठिकाणी अशी माहिती दिली आहे पूर्ण. या ठिकाणी या चित्रामध्ये वीर बाजीप्रभू देशपांडे पावनखिंडीतले हे चित्र दाखवलेलं आहे. ही चित्र खाली माहिती दिलेली आहे. असे बघून ते मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये अशी माहिती दिलेली आहे. या चित्रामध्ये शाहिस्तेखानाची फजिती केलेली हे दाखवलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा बैजी नाईक यांचे हे चित्र आहे. या चित्रामध्ये बैजी नाईक देखरेख करत आहेत. या चित्राची माहिती खाली दिलेली आहे. या चित्रामध्ये महाराजांचे अष्टप्रधान दाखवलेले आहे. त्याची माहिती खाली दिलेली आहे. या ठिकाणी अष्टप्रधान आहे त्याची माहिती दिलेली आहे खाली. या चित्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याची मिरवणूक दाखवलेली आहे. हे चित्र आहे बघा. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेचं हे चित्र आहे. खूप असं मोठं चित्र आहे. त्यामध्ये सर्व दाखवलेलं आहे. राज्याभिषेक सोहळा कसा साजरा केला सर्व दाखवलेलं आहे. त्या ठिकाणी तलवार आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. इथं धनुष्य बाण आहेत. त्या ठिकाणी मोठे छोटे तलवार आहेत बघा. त्या इथं ढाल आहे. संरक्षणासाठी असे लोखंडाचं कवच आहे डोक्यासाठी पण आणि हातासाठी पण. हे चिलखत आहे बघा. हे असे चिलखत आहे. इकडे वेगवेगळ्या प्रकारचे भाले आहेत. हे युद्ध करण्यासाठी वापरले जात होते त्यावेळेस.
अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे हे महाराष्ट्रातील पहिले मंदिर आहे. हे मंदिर भिवंडी तालुका जिल्हा ठाणे मराठेपाडे या ठिकाणी हे मंदिर बांधलेलं आहे. भव्य दिव्य असे मंदिर आहे. खूप सुंदर असे मंदिर आहे. 3 टप्प्यामध्ये असे मंदिर केलेलं आहे. दोन्ही साईडला 2 ह्याच्या दीपज्योत स्तंभ आहेत. मंदिराच्या चारी बाजूला 4 बुरुज आहेत. असे भक्कम स्थितीमध्ये बुरुज केलेले आहेत. नमस्कार मंडळी, एक छोटा शिवाजी शिवरायांची शिवयोजना सांगत आहे. परिवर्तन का एक नारा है, सेवक का आखिरी मुर्दा स्वीकार कीजिए राजे, जाए आपके छत्रों के चोट पे लगने, कटाई खत्म हुई राजे, अंत में जीत आपकी हुई। नमः पार्वती पते हर हर महादेव। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। तुम्हाला आता मी कम्युनिटीच्या बाहेर आलेले तर तुम्हाला संध्याकाळचं
व्ह्यू दाखवतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर संध्याकाळच्या वेळी कसे दिसते ते तुम्हाला दाखवतो. कमानीच्या बाहेर अशा प्रकारचा व्ह्यू दिसत आहे संध्याकाळच्या वेळेस. अशा प्रकारे ही कमानी दिसत आहे. पूर्ण असं प्रज्वलित केलेलं आहे सर्व लाईट लावून. शंकर महादेवाचा मूर्तीचा असा संध्याकाळचा व्ह्यू दिसत आहे. अशा प्रकारे अंधारामध्ये मूर्ती दिसत आहे. ही बघा शंकराची मूर्ती. मंदिराच्या इथं राईट साईडला इथं पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. इथं आपण गाड्या लावू शकतो. अशी भरपूर अशी मोठी अशी पार्किंग आहे. मंदिराच्या इथं राईट साईडला भाविकांना पब्लिकला खाण्यासाठी आता इथे शॉप ओपन केले आहेत. ते शॉप भरपूर आहेत. या कोपऱ्यापासून असे त्या कोपऱ्यापासून शॉप आहेत भाविकांना खाण्यासाठी. ह्या मंदिराच्या आतमध्ये सर्व लाईट लावलेले आहेत. सर्व फॉक्स लावलेले आहेत. तर अशा प्रकारे व्ह्यू चांगला दिसतो. तुम्हाला दाखवतो व्ह्यू कशा प्रकारे दिसतो. असे चित्र दिसतात बघा संध्याकाळचे. पूर्ण असं मंदिर असं पूर्ण झगमगलेलं आहे. प्रज्वलित केलेलं आहे सर्व मंदिर. पूर्ण असं दिसतंय सुंदर असे. या साईडला असे दिसतंय मस्त सुंदर. छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी सर्व जे भाविक आले होते आता सध्या इथं उपस्थित भाविक सर्व आहेत. तिथं छत्रपती शिवाजी महाराजांची आरती होत आहे. जय देव जय देव जय मंगलमूर्ति मंगलमूर्ति दर्शन माते मूर्ति जय देव जय देव चंदनाची ओटी कुंकुमेश्वरा हिरे जय मुकुटा शोभा शोभा गुणगुणते नुपुरे चरणी गागरिया जय देव जय देव मंगलमूर्ति वरदी मंगलमूर्ति दर्शन माते माता स्वामी जगरा आरती हो मारू आरती हो मारू दुर्गा जय देव जय देव जय जय मंगल प्रगीते रामाजी रमे देवरे महाराजांची आरती झाली नंतर बाहेर आलो तर काय एकही कोणती रिक्षा नाही. जाण्यासाठी तर काय नसल्यामुळे आता मी आता निघालो चालत हायवेपर्यंत. तर तिथून बरोबर जाणार तिकडे. मी आता हायवेला मापोलीला बसलो. मापोलीवरून रिक्षामध्ये बसलो तिथून जाणार आता भिवंडीला. मी आता जस्ट भिवंडीला पोहोचलो. भिवंडी बस स्टॉपला त्या ठिकाणी लगेच ठाणे गाडी लागली होती. तर ठाणे गाडीवर बसलो तर लगेच गाडीवर ठाण्याला जस्ट तर मी आता ठाणे बस स्टॉप इथं पोहोचलेला आहे. इथं मी ट्रेन पकडून आता कोपरखान्यात जाणार आहे. आता जस्ट आता मी त्या कोपरखान्याला उतरलेलो आहे. आज मी छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन आलेले भिवंडीमध्ये मराठीपाडा. अशा प्रकारे मी या ब्लॉगचा मी एंड करतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. जय शिवराय.